40 वर्ष लोकांनी निवडून दिलं मला, 13 निवडणुका मी जिंकलो आणि पूर्ण वेटिंगला बसलंय. ते वाट पाहत आहे माझा बाप मला कधी उभा करतो. पंचायत समिती तिकीट मिळालं नाही तरी तो 40 वर्ष माझ्या बरोबर आहे. एखाद्याला मी सरपंच केलं नाही तरी तो माझ्या बरोबर आहे. त्याला एखादी कमिटी दिली नाही तरी तो माझ्या बरोबर आहे. आता हे बंडून आता काही भाजपचे नाही येत, पण खरंच सांगतो दुसरीकडे कमलाच्या फुलाशिवाय कुठंच जात नाही. प्रेम आहे. त्याच्यामुळं आपण चांगलं काम करा. आपल्याला संधी मिळाली तर त्याचं सोनं केलं पाहिजे. मी भैयालाही सांगतो. आता मी का म्हातारा झालो होतो का? निवडणूक लढवायची नाही, विधानसभा लढायची नाही. काल भुजबळ साहेबांची भेट झाली. त्यांनी मला एक दिवशी विचारलं, त्या दिवशी अधिवेशनात, की अरे तुम्ही काय वेड्यासारखं केलं, तुम्ही का सांगितलं की मला उभं राहायचं नाही. म्हणलं भुजबळ साहेब 40 वर्ष लोकांनी निवडून दिलं मला, 13 निवडणुका मी जिंकलो आणि पूर्ण वेटिंगला बसलंय. ते वाट पाहत आहे की माझा बाप मला कधी उभा करतो. म्हणजे आमचे गणपतराव देशमुख 55 वर्ष आमदार राहिले. 55 वर्ष एसटीनं फिरत होते. माझ्या जीवनात मी 1100 मुलींचं कन्यादान लग्न केलं. मणी, मंगळसूत्र, बूट, चप्पल, गादी, पलंग. परतूर शहरात 300 गावचे कार्यकर्ते होते. कधी बहिणीच्या लग्नात काम केलं नसेल, कधी भावाच्या लग्नात काम केलं नसेल, कधी मुलीच्या लग्नात काम केलं नसेल, पण त्यांनी या लग्न सोहळ्यामध्ये जीव ओतून लोकांची सेवा केली. 1100 मुलींचे जे लग्न झाले ते एकाही मुलीनं नवऱ्याला सोडलं नाही, एकाही मुलानं बायकोला सोडलं नाही. काही मुली पंचायत समिती सदस्य झाल्या, काही मुली सरपंच झाल्या, काही मुली मंत्र्याची आपली कैलास बोर्डाची बायको नगराध्यक्ष झाली. म्हणजे 1100 मुलींच्या कन्यादानाचं पुण्य मला लागलं म्हणून मी 40 वर्ष जिवंत आहे. म्हणजे जिवंत म्हणजे राजकारणात जिवंत आहे, पडत नाही निवडणुकीमध्ये. मी पुढच्याही 25 वर्ष आमदारकीला निवडून येऊ शकलो असतो, म्हातारा झालेलो नाही. लोकसभेला लढेल निघतील पार्टीनंतर. पण मी स्वतःहून भैयाला सांगितलं, मागच्याच वेळाला, भैया तुला या वेळाला उभा राहायचं आहे. त्यांनी सांगितलं नाही भाऊ, मला उभा राहायचं नाहीये, तुम्ही मंत्री व्हा आणि तुम्ही मंत्री झाल्यावर जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा कारभार माझ्या हातात द्या. म्हणजे कागदावर देता येत नाही, पण 300 कोटी कसे वाटायचे हे भैयाच्याच हातात होते. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की मला काही वेळाला उभा राहायचं नाही, मी पुढच्या वर्षी उभा राहील. पुन्हा मी मागच्या वेळाला या वेळाला विचारलं, भैया तुला उभा राहायचं का? ते म्हणे हो, मला काही लोक फोन करतायत, आपल्या जिल्ह्यातले करतायत, पक्षाचे करतायत, त्याला तुम्हाला घरी बसवायचंय, त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये, पण तुम्हाला घरी बसवायसाठी मला म्हणतायत उभा राहा. पण मला एवढ्या वेळावर राहायचं नाही. तुम्ही मंत्री झाले तर पुन्हा जिल्ह्याची डेप्युटेशी माझ्याकडे द्या. आता पुन्हा मात्र भैया संधी नाही. तू जरी म्हणला तरी मला लढायचं नाही. मी एकदा डिक्लेअर केलेलं आहे. एवढं ऊर्जा मिळते, एवढी ताकद मिळते, एवढे हजारो कार्यकर्ते आहेत, हजारो कार्यकर्ते. काही असलं तरी निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लावतात.